आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अपने मोहल्ले में ऐश्वर्या, अपने मोहल्ले की ऐश्वर्या, अपने मोहल्ले की ऐश्वर्या, मोहल्ले की ऐश्वर्या कुठे गेली? जास्तच खुशी झाली आहे ना, गायब झाली लगेच। काजल, अरे काजल काय झालं? काजल, 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 ए अरे बघा ना काय झालं। काजल, काजल, काजल चिपकली, काजल, काजल होती रे। झालं का? खरंच झालंय का? खरंच झालं। मला पण ना लांडगाला रे आल्यासारखं झालं। ए येडी, पाणी आणा, पाणी आणा। तू जर अभी इसमें मस्ती करती रहेगी पता था। पाणी किसने डाला? मैंने फेंका। अरे माहिती आहे मला, मी प्रणाली सो आम्ही खूप खुश होतो कारण आम्ही फायनली नॉमिनेशन मधून बाहेर आलोय। अरे म्हणून पाणी टाकलं तोंडावर। आता जागी झाली आहे, कळलं नाही ना? सॉलिड। तुम्ही माझ्या अंगावर कसं पाणी टाकलं? तुम्ही माझ्यावरती कसं पाणी टाकलं? आता जागी झाली आहे ही, आता जिंकली टास्क। आता जागी झाली ना। उद्याचा टास्क बघूया आता काय झालं? उद्याचा टास्क कसले आज मला असं वाटलेलं की तुम्ही जिंकणार, खेकडे बिकडे होते म्हणून। अरे खेकडं अनुश्री पण तिथं मोठं बोली खेकडं धरायची, माझं गाडीत पण टायमिंग गेलं आणि त्याच्यात खेकडं धरायला पण आमचा वेळ गेला। सीन काय झाला, चूक दोघांची पण होती आमची। मी तेच म्हणणार होते त्याला की मी त्याला म्हणत होते पळो 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 पळो, पण तो ऍक्सिलेटच करत नव्हता। अरे पण गाडी आणि मला स्टार्टिंगला पण ना मी त्याला काय म्हणलं, मी त्याला एक डिरेक्शन दिलेली, त्या डिरेक्शनने तो बरोबर पळत पळत येऊ शकला असता। मी त्याला बोलत होते पळ पळ पळ, पण त्याला अंदाज नव्हता ना की पुढे काही दगड बिगड, हा, तर त्यामुळे तो हळूहळू येत होता। पण स्पीड वॉकिंग टाइप्स मध्ये एकदम मी त्याला सांगणार होते, दगड एकच दगड होता मध्ये, मी तुला सांगितलं पण खाली दगड आहे। तू भारी केलं ते, पळत यायला हवं होतं। पण सगळं छान झालं, टास्क असं कुठे गणलं आणि माझं सीन काय झालं की नाही का, मला जेव्हा एकदा ते चावलं ना, म्हणजे एकदा ते नांग मारलं, तिथेच माझं गळपटलेच मी असं झालं। अगं छान करून उपयोग नाही, इथं टास्क चांगला करायला जे काय लागतंय, नुसतं छान करून काय नॉमिनेशनचं म्हणजे 4 दिवस झाले, माझं टाळकं फिरायला लागले। माझं असं झालं की नाही का, आता मला असं फील होतं की एकदाच काय व्हायचं ते झालं असतं, पण असं नाही का डायरेक्ट असं धरून सगळे खेकडे टाकले असते तर चाललं असतं। आज झालं लागलं। आणि नंतर काय केलं अनुश्री? खाली पडलेल्या खेकड्याला काय केलं? डोकं फिरलं। सीन काय झाला, पहिलं चावलं, दुसऱ्या वेळ पण मी घ्यायला जाते 17 वेळा चावतंय, आणि एकाला तर मी पकडलेलं, त्याने डबल पकडलं मला, माझं स्लो, आणि ते सुटलं माझ्या हातातून, माझं स्लो डोकं फिरलं, मला कसं कोण चावू शकतं? पण तुम्हाला तू ऐश्वर्या राईस नाहीस का, तुला कसं कोण चावू शकते? मला वाटलं की प्रणालीने दीपकचा टास्क नाही जमला, की तुझी प्रणाली घाबरते। मी बोललेली ना तुला जमणार, रडत होती। ते लोकांना स्टार्टिंगला असं दाखवतात आणि मग नंतर बरोबर टास्क मारून जातात। प्रणालीने ज्या हिशोबाने ते मच्छा उचलले ना तिकडेच मला कळलं की बाबा हिला सवयीचा हात बसलेला आहे असं। अरे कुक जे फिश कुक करतात ना, ते त्यांच्यासाठी फिश मी पण इझिली सगळीकडे हे केले होते, पण तिने पण जिवंत खेकडे मध्ये खेकड्यांचा विषय वेगळा आहे, खेकड्यांचा विषय वेगळा आहे, बट ती एक इंट्युएशन असते ना की बाबा या व्यक्तीला ही गोष्ट जमू शकते। सीन काय झालं माहितीये का, आज मी पण म्हणजे मी त्या ह्याच्यात नव्हते। आता त्या दिवशी नाही का कोंबडी पकडायची होती ना, मी त्या ह्याच्यात होते की नाही का, अरे इझी ब्रो, अरे पकडणार मी आणि त्याच कॉन्फिडन्स मुळे मी पकडू शकले। आज मला आतूनच थोडी रुकरुक होती की अरे चावलं तर काय झालं तर, आणि जिथे ते चावल्यानंतर सुद्धा आहे ना, मी सोडून दिलं असतं ना, चल झालं चावलं, पण ते चावलं ते मला इतकं हर्ट झालं ना की तिथे मी अशी म्हणजे नाही का लो फील करायला लागले। असं झालं। उद्या काय टास्क आहे बघू ना, उद्या जिंकूयात, नॉमिनेशन मधनं बाहेर येऊयात। पण अख्खी आपली टीम नॉमिनेट मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? ऍज युजल आपलं बॉन्डिंग पण किती चांगलं आहे। बघ की एकाच वेळेस सगळी नॉमिनेट, पहिले हे आले, दुसरे ते आले, तिसरे आपण आलो, आता एक एक बाहेर पडायचं।
अनुश्री नॉमिनेशन मध्ये गेली तेव्हा सगळ्यांना नॉमिनेशनच्या बाहेर असं झालेलं की आता आपल्याला कोण वाचवणार तिने पण इकडेच आहे. काजल किस को बचाएगी. काजल किसी को नाही बचाएगी. विश्वास ठेवू नका, सगळ्यांचे विश्वास ठेवायचे, विश्वास ठेवू नका. काजलच्या नादी लागलात मथुरा डुबली. ऐक ना काय बोलू मी आई ती काहीतरी वेगळं बोलायला, पण मला असं वाटलं तुम्ही लोक मला आणि क्रिशला नॉमिनेट करणार. तुम्ही विचारायला आले की वॉज दॅट इन युअर थॉट या काय. नाही तसं नाही, कारण की आमच्यात मी पहिल्यापासून माझं असं की आपला मस्त ग्रुप जरी असला तरी विनर एकालाच व्हायचं. कारण की ग्रुप विनर होणार नाही. कारण की ते आता कोणाचा परफॉर्म आता तुमचा बघितला नव्हता आम्ही, त्यांचा बघितला होता ऑलरेडी. त्यांना आम्ही आमचा टास्क करून आम्ही बसलो होतो तरी त्यांचा टास्क नव्हता झाला. त्या ह्याने आम्ही त्यांना म्हणजे तुम्हाला फेअर खेळायचं होतं तर जर नाही सुभाष दादांचा डिसिजन होता. बिकॉज काजल मी तुला त्या दिवशी पण बोललेली की महाटासच्या वेळी जेव्हा आम्हाला वोट करायचं होतं, रेवती आणि नीता आणि तू होते, तेव्हा सुभाष दादांनी माझं ऐकलं. म्हणजे सुभाष दादांना तुम्हाला तुमच्या विरुद्ध टाकायचं होतं वोट, पण मी खेचून ते आय सेव्ड यू. तर सुभाष दादा म्हणाले की आपण क्रिश आणि काजलला सेव्ह करूनही त्यांनी आपल्याला चॅलेंज केलं आणि आपल्याला नॉमिनेशन मध्ये आणलं. सो इट वॉज कम्प्लिटली सुभाष दादाज डिसिजन. तर तुला काय करायचं होतं तेच मी विचारते. नाही सुभाष दादा ऑब्व्हियसली अनुश्री आणि विजयने खूप लो परफॉर्म केलेलं. म्हणजे मी तुमचं असं ऑप्शन मध्ये होतच नाही. नाही ऑप्शन मध्ये नव्हतीच, खरंच नव्हती, देवाची पण नव्हती, बाळाच्या मासून नव्हती. अरे हा असं ब्रो आम्ही असे नाहीये की हनी आम्हाला मुद्दामून चॅलेंज केलं तर आम्ही पण जाऊन मुद्दामून त्यांना टार्गेट तेच मी बोलते की तुमचं ते होतं की बट मी ऑप्शन मध्येच नव्हते. बट ते हर्ट झालेले तुझ्या आणि क्रिशनी. ते तर मी बोलली होती की माझं जर मिळाली संधी मिळाली तर, पण मी बोलली होती की लेट थिंग्स गो, यू विल अंडरस्टँड. माझा मित्र आहे म्हणजे क्रिशने पण सुभाष दादांना शब्द दिला की आता नेक्स्ट टाइम त्यांना चान्स भेटतो तर तुम्ही आम्हाला वाचवणार. माझं काय असं नव्हतं की मला तुम्हाला टार्गेट करायचंय, बट इट वॉज अ सर्वायवल टास्क. सर्वाइव्ह करायचं होतं म्हणून मी तुम्हाला चॅलेंज केलं होतं आणि मला माहित होतं की एंडिंग काय होणार आहे, रिझल्ट काय होणार आहे. आपल्याला आमची टीम बघायची हे म्हणून मी आली होती. बट मला फक्त हेच विचार होतं की मी ऑप्शन मध्ये होती का तुम्ही नॉमिनेट करायचं, तेच मला विचार होतं. थँक्यू. गोव्यामध्ये आपण आलो आणि आपण फुटबॉल नाही खेळलो असं होऊच शकत नाही, कारण फुटबॉल गोव्याचा एक खूप महत्त्वाचा आणि जवळजवळ एक अविभाज्य भाग आहे. ओके, त्यामुळे आपला आजचा जो टास्क असणार आहे तो फुटबॉलच्या अवतीभोवती फिरणाराच असणार आहे. तो टास्क काय असणार आहे ते मी तुम्हाला पटकन सांगतो, पण त्याआधी श्रुती आज खेळू शकणार नाहीये कारण तिची तब्येत बरी नाहीये आणि डॉक्टरने तिला थोडं आराम करायला सांगितलंय. त्यामुळे श्रुती आणि ऋषिकेश आज खेळू शकणार नाहीयेत. पण काय होईल ते मी सांगतो. ऋषिकेश आणि श्रुती तुम्हाला बाहेर राहावं लागतंय, पण जी जोडी बाहेर राहते त्या जोडीसाठी आज माझ्याकडनं तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट. आज तुम्ही जा पॅराडाईज क्रूज वर जाऊन तुम्ही चिल करा, आराम करा, फिरून या शांतपणे, जीवाचा गोवा करून या. ओके ओके, कारण श्रुतीला बरं वाटत नाही, थोडी तिची काळजी घेत या तब्येतीकडे बघाय, नंतर तिला पॅराडाईज क्रूज वर घेऊन जा, मज्जा कर. तर ऋषिकेश, आय एम व्हेरी सॉरी, पण तुझ्यासाठी आज वेगळा टास्क आहे. प्लीज ये. ऋषिकेश पवन तुला बरं वाटतं आपण गोवा मेन्शनला खेळूया. झालं सर.